वळूया पुढील बातमीकडे। यशोमती ठाकूर थोरातांना विधान परिषद लढवण्याच्या सूचना होत्या। काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्याची TV9 मराठीला ही माहिती। धीरज देशमुख यांनाही हायकमांडकडून सूचना होत्या। पटोले वडेट्टीवारांना जवळच्यांना लढवण्याच्या सूचना होत्या। मात्र यापैकी कुणीही सूचना अंमलात न आणल्यानं उलटसुलट चर्चा असंही कळतंय। अक्षय मंकानी आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत फोनलाईनवरून जोडले। अक्षय, काय सविस्तर माहिती? खरं तर राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या विधान परिषदेच्या निवडणुका ज्या आहेत त्या पार पडताना पाहायला मिळतात। या सगळ्या निवडणुकींमध्ये हे खरं तर जे काँग्रेसमधले प्रस्थापित घराणी आहेत त्या घराण्यातली जी लोक गेल्या 2024च्या विधानसभेच्या निवडणुकीत पराभूत झालेली, खरं तर त्यांना या स्थानिक संस्थेच्या विधान परिषदेच्या निवडणुकीच्या तिकिटा ज्या आहेत त्या देण्यात आलेल्या होत्या। परंतु त्यांच्याकडनं या सगळ्या निवडणुकींमधली जी काही निवडणुकीची जागा आहे, तिकीट आहे, ती घेण्यात आलेली असल्याची माहिती मिळते। प्रामुख्याने बघायला गेलं तर यशोमती ठाकूर असतील, धीरज देशमुख असतील, जे की ही बडी दिग्गज नावं आहेत काँग्रेसमधली, जी की 2024च्या विधानसभेच्या निवडणुकीत पराभूत झालेली होती। परंतु पक्षाकडनं त्यांना या विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये पुन्हा निवडणुकीसाठी संधी देण्यात आलेली होती। परंतु या सगळ्यांनी जे आहेत ते उमेदवारी जी आहेत ती आपली नाकारलेली असल्याचं माहिती आहे ती सुद्धा स्पष्ट होताना पाहायला मिळते। त्यामुळे काँग्रेस खरं तर भूमिकेत राज्यात हाच सगळ्यात मोठा प्रश्न जो आहे तो या निमित्ताने उपस्थित होताना पाहायला मिळतोय। नक्कीच, धन्यवाद अक्षय तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी। तर काँग्रेस हायकमांडकडून परिषद लढवण्याच्या सूचना होत्या अशी सूत्रांची माहिती आहे।